रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर वहाळ पंचायत समितीमध्ये भाजपाकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार मितेश म्हात्रे, निकिता खारकर आणि जिज्ञासा कोळी यांच्या प्रचारार्थ बुधवारी दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सेक्टर 19 येथील भाजपा कार्यालयापासून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत कार्यकर्त्यांना उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. नमस्कार, मी वहाल पंचायत समिती उमेदवार वितेश त्रिंबक म्हात्रे आणि निकिताताई खारकर ह्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत. निवडणूक प्रचार आजच आमची बाईक रॅली संपन्न झालेली आहे. प्रचारात आम्ही दारोदारी पोहोचलेलो आहोत आणि प्रत्येक दारात मतदारांचा रिस्पॉन्स आम्हाला खूप चांगला मिळत आहे. काय सांगाल आपलं कार्यकर्ता जर आपण उद्या निवडून आला तर आपण त्यांच्यासाठी काय कार्य करणार आहे? नक्कीच आमची विजयानंतर आमचा पहिलाच उद्घाटन होणार आहे ते म्हणजे पेट्रोल पंप. हे उलवानोटमध्ये पहिलं BPCL कंपनीचा पेट्रोल पंप आम्ही येत्या 19 तारखेच्या आत आम्ही हे उद्घाटन करणार आहोत. म्हणजे आमची विकास कामं थांबणार नाहीत, कारण की आम्ही विकास कामाच्या जोरावरच काम इथं निवडणूक लढवतात. आणि आमच्या सोबत आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आहेत, आमच्या विभागाचे आमदार दमदार आमदार महेश बालदी साहेब आहेत आणि जयम म्हात्रे साहेब, प्रीतम दादा, सर्व नेत्यांची आम्हाला साथ आहे. आणि याच नेत्यांच्या साथीनं उलवानोटचा विकास हे पावलं पावलं आम्ही करणार आहोत. ह्या निवडणुकीत एक विजनरी आम्ही सर्वजण आहोत, युवक आहोत. आणि मी जनतेला एवढंच आव्हान करेन की येत्या 7 तारखेला कमल या निशाणीवर आपण सर्वांनी भरघोस मतांनी आम्हाला विजयी करायचं आहे. कारण की विकासाची गंगा कोण वाहणार आहे हे आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे. काही जण काही बाता मारतील, काही बोलतील, पण त्यांच्या भूलथापांना बली न पडता जे विजनरी आहेत, जे काम करणारे आहेत आणि ज्यांचे विजन स्पष्ट आहेत त्यांना आपण निवडून द्याल, एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो. नमस्कार, मी निकिता निलेश खारकर, गव्हाण जिल्हा परिषद उमेदवार आणि वितेश म्हात्रे हे वहाल पंचायत समितीचे उमेदवार आणि जिज्ञासा कोळी हे गव्हाण जिल्हा पंचायत समितीचे उमेदवार. तर आम्ही दोघी महिला उभ्या आहेत. आता आम्ही उमेदवार म्हणून रामशेठ ठाकूर साहेबांनी, महेश बालदी साहेबांनी, प्रीतम दादा, प्रशांत दादा आणि आपले जयम म्हात्रे साहेब यांनी आम्हा दोघींवर, महिलांवर विश्वास दाखवून आमच्यात काहीतरी क्वालिटी बोलायचं म्हणजे महिला काहीतरी करू शकतात. आमच्या जिज्ञासाताई सरपंच होत्या अगोदर. मी महिलांसाठी आता मला असं वाटते मी 7-8 वर्ष झाली महिलांसाठी काही योजना येतात त्या पूर्ण करते, त्यांच्यापर्यंत पोहोचवते. त्याचा विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्यांनी. तर काहीतरी मी करून दाखवेन हे मी सांगते. आणि महिलांसाठी तर महिला माझ्यासाठी मोठ्या संख्येने उभ्या आहेत माझ्या पाठीमागे. याच्यातच माझं जीत आहे आणि महिलांवरचा विश्वास हा मी कधीच तोडून देणार नाही, हा माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद बोलेन. जनतेसाठी एवढंच आव्हान करेन, कारण की भारतीय जनता पार्टी अशी आहे की राष्ट्र आधी, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः. यामुळे आपला पक्ष पुढे चाललेला आहे आणि आपल्या पक्षाची दूरदृष्टी इतकी आहे की कुठल्याही कोपऱ्यामधून तरुण किंवा वृद्ध यांच्याकडे कोणामध्ये लक्ष जात आहे. भारतीय जनता पार्टी विकासाची गंगा घेऊन आलेली आहे आणि मी एवढंच आव्हान करेन लोकांना, ही विकासाची गंगा पाहताच क्षणी तुम्ही कमळावर या येत्या 7 तारखेला बटन दाबून आम्हाला सर्वांना विजयी करा, एवढंच मी सांगेन. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.